शासनाने शाळेतील चतुर्थ श्रेणी जे कर्मचारी आहेत ते येणाऱ्या काळामध्ये ते आता कंत्राटी पद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि यालाच शिक्षक आमदारांचा कडाडून विरोध आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार विक्रम काळे आहेत। सर, शासनाने निर्णय घेतलेला आहे शाळांमधील चतुर्थ श्रेणीतील जे कर्मचारी आहेत आता इथून पुढे त्यांना कंत्राटी म्हणून नियुक्ती मिळणार आहे। कसं बघता या निर्णयाकडे? तुम्ही त्याला विरोध देखील केलेला। राज्यातील ज्या अनुदानित शाळा आहेत त्या जिल्हा परिषदच्या असो किंवा खाजगी शिक्षण संस्थेच्या असो याच्यामध्ये वर्गसंख्येनुसार त्यांची स्वच्छता करण्यासाठी, त्या शाळांची निगा राखण्यासाठी, परिसराची निगा राखण्यासाठी आणि शाळेमध्ये कॅम्प्युटर लॅब असते, शाळेमध्ये महत्त्वाचे साहित्य असतं, महत्त्वाचे कागदपत्रे असतात, ह्या सगळ्यांची निगा ठेवण्यासाठी शिपायाची गरज असते। मग ती घंटी वाजविण्यापासून ते परसबागेची स्वच्छता करणे ही सगळी कामं शिपाई करत असतो आणि ही शिपायाची नियमित पदं आहेत आणि ही शिपायाची जवळपास राज्यामध्ये 60,000 पदं आहेत। ही पदं वर्षानुवर्ष सुरू आहेत। ती वेतन श्रेणीमध्ये भरली जात होती। एखादा सेवक सेवानिवृत्त झाला तर त्याच्या जागेवर दुसरं पद भरलं जात होतं, परंतु मध्यंतरी कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांना अंधारात ठेवून घाईघाईनं शालेय शिक्षण विभागानं निर्णय केला आणि यापुढं हे जे सेवेत आहेत ते सेवानिवृत्त झाल्यानंतर हे पद लॅप्स होईल। लॅप्स म्हणण्यापेक्षा ते पद नियमित वेतन श्रेणीत भरलं जाणार नाही। त्या पदावरती कंत्राटी पद्धतीनं म्हणजे जसं आपण रोजंदारी नेमतो तसं 6,000 7,000 असं त्या ठिकाणी मानधन ठरवलं गेलं। परंतु आज आपण पाहतोय की ग्रामीण भागातली जी बाई आमची खुरपण्यासाठी जाते ती माऊली दिवसभराचं ऊन अंगावरती घेते, तिला ₹500 मिळतात। म्हणजे महिन्याचे म्हणलं ते 15,000 मिळतात, पण 6 आणि 7,000वरती कोण पुरुष काम करणार आहे? आणि शेवटी त्यांच्यावरती जबाबदारी काय आहे? त्यांना कंत्राटी नोकरी असल्यामुळे त्यांना काही भीती नाही। बदलापूरसारखी घटना नव्यानं आपल्या सगळ्यांच्या राज्याच्या समोर आहे। किती तर लहान लहान मुली असतात, 9वी 10वीतल्या मोठ्या मुली असतात। उद्या हे सामाजिक प्रश्न निर्माण होणार आहेत। ज्या शिपाई नोकरीत तो वेतन श्रेणीत असला, कायम असला, तर त्याला भीती राहते की माझी नोकरी जाईल, आपण नीट वागलं पाहिजे, आपण चुकीचं वागलो तर आपल्यावर कारवाई होईल, ही भीतीपोटी तो व्यवस्थित काम करत असतो। आणि म्हणूनसाठी आम्ही शासनाकडे मागणी करतोय की तुम्ही ही पदं कंत्राटी न भरता त्या ठिकाणी रोजंदारी पद्धतीनं न भरता वेतन श्रेणीमध्ये भरा। शासनाला वेगळा काही बोजा आर्थिक भार पडणार नाही। ही बजेटरी प्रोव्हिजन असलेली पदं आहेत। उलट ह्या पदाच्या संख्येमध्ये